डेमो बघूया की जे आपल्या शरीरामध्ये नॉर्मली केमिकल असतं की जे कसं काढलं जातं की नॉर्मली बघतो आपण की यार बऱ्याच मार्केटमध्ये तुळशी विकल्या जातात. आपण तुळशीचा ड्रॉप का वापरणं गरजेचं आहे हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. साधे आपण एक 2 लाखाची जरी गाडी घेतली तर त्यासाठी टाइम टू टाइम आपण सर्व्हिसिंग करतो. पण एक नॉर्मली बघितलं तर का ना की हे रिअल कंडिशनमध्ये खरंच का ना की आपल्या बॉडीतलं पण केमिकल काढतं का हे पण बघू. हे बिटाडीन आहे. एक नॉर्मली आपण एक काय म्हणतात टोपण टाकून दोन्हीमध्ये चेक करू की बाहेरच्या ह्याच्यामध्ये काय फरक आहे. किंवा असं पकडून जाऊया की यार की नॉर्मलमध्ये जरी पकडलं तर की जे काही केमिकल आपल्या शरीरात चाललंय त्या एक पर्सन आहे जो आयुर्वेदिक किंवा हर्बल गोष्टी किंवा टेक्निकली हेल्दी गोष्टी खातो, त्याच्या बॉडीमध्ये काय फरक होतो. आणि एक गोष्ट बघू यार की ज्याच्या लाईफमध्ये फक्त जशी लाईफस्टाईल चालू आहे फास्ट फूड लाईफ. आता तुम्ही बघू शकता ह्या दोन्हीचा पाण्याचा कलर. असं पकडूया हे 2 लोक आहेत जे नॉर्मली असं केमिकलाइज लाईफस्टाईल चालू आहे, खाण्यामध्ये केमिकल चाललंय, फास्ट फूड चाललंय किंवा जे काही डेलीचं पोल्युशन चाललंय लाईफमध्ये ते शरीरामध्ये बाहेर न निघता ते काय होतं बॉडीमध्ये कसं स्टोअर होतं. पण आज आपल्याकडे अशी एक जडीबुटी आहे की जे नॉर्मली सगळ्यांच्या घरामध्ये पण अवेलेबल होऊ शकते, पण बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल अवेअरनेस असतं की अरे खरंच एवढं असरदार आहे का. 5 तुळशीचा मिक्सचर आहे, अर्क म्हणला तरी चालेल. बऱ्याच बाहेरमध्ये मार्केटमध्ये कंपनी आहे ज्याच्यामध्ये एवढं पोटेन्शियल नाहीये. हा काचेच्या बॉटल मधला का नाही की तुळस आहे. आपण एका कुठल्या तरी याच्यात टाकून बघूया, कुठल्या तरी एका ह्याच्यामध्ये का, कारण की रिअल कंडिशन मध्ये फक्त एक तुळशीचा ड्रॉप डेली जर सेवन केला तर त्याच्या लाईफमध्ये काय बदल होऊ शकतो. आपण यालाच काय करूया, जस्टिफाईड करूया. याच्यामध्ये 2 ते 3 आपण थेंब जरी टाकले आपण तरी आपण डेली बघूया की याच्यामध्ये काय फरक होतो. तुम्ही बघताय की हे पाण्यामध्ये मिक्स होत आहे आणि मिक्स झाल्यापासून याच्या लाईफमध्ये काय चेंज होतोय. जसं जसं तो सेवन करत राहील रेग्युलर त्याच्यामध्ये कारण की बॉडीमध्ये जसं जसं तुळशीचा अर्क जाईल तसं स्टेप बाय स्टेप काय होतं तो कलर हा काय व्हायला सुरुवात होतो, नॉर्मली चेंज व्हायला सुरुवात होतो. एक सर्टनली का नाही की आयुर्वेदिक थोडं हळूहळू काम करत असतं, त्याच्यामुळे एक सर्टनली 4-5 मिनिट लागेल त्याला कारण की प्रॉपरली काय व्हायला लागला, कलर चेंज व्हायला लागला. तुम्ही बघू शकता. पण नॉर्मली का नाही दोन्ही ह्याच्या कलरमध्ये एक बराच सारा फरक पडतोय. आता हा विचार करा यार, जर नॉर्मली जे काय आपल्या खाण्यामार्फत आपल्या शरीरामध्ये केमिकलाइज चाललंय, जे पेस्टिसाइड चाललंय किंवा दुधामार्फत बऱ्याच ठिकाणी आता युरिया चाललाय, चहा मार्फत बरंच टॉक्झिन चाललंय. तर एक नॉर्मली प्रकार बघितला. आम्ही हे म्हणत नाही की नॉर्मली तुम्ही जे काय लाईफस्टाईल मेंटेन करता हे सोडून द्या. आमची एक इच्छा आहे की ते करत करत जर नॉर्मली तुमच्या शरीरातलं जे काही रेग्युलर डॅमेज चाललंय त्याच्यामध्ये कमतरता जरी करायला सुरुवात केली, म्हणजे जसं आपण 1 लाखाची गाडी घेतली तर टाइम टू टाइम काही झालं तरी टाइम टू टाइम सर्व्हिसिंग करतो, म्हणजे आपण 1 लाखाच्या गाडीसाठी खूप सिरियस आहे. किंवा आपल्या घरामध्ये काही झालं तर त्याच्यासाठी खूप सिरियस आहे. पण नॉर्मली जर बघितलं तर आपल्या हेल्थसाठी बरेच लोक सिरियस नाहीत, कॅज्युअली घेतात. आणि त्यांच्यासाठी पण एक गोष्ट ऑप्शन पाहायची मार्केटमध्ये चांगली गोष्ट की यार खरंच चांगल्या गोष्टी मिळतात का. त्याच्यामुळे बरेच लोक फार्माकडे जातात. छोटी छोटी प्रॉब्लेम झाली, पित्ताचा प्रॉब्लेम झाला किंवा ऍसिडिटीचा किंवा नॉर्मली कुठलेही प्रॉब्लेम झाले की आपण फर्स्ट प्रायोरिटी काय, थोडं थंडी ताप झाली की लगेच काय करतो आपण फार्मा टेक्नॉलॉजीचा वापर. मी म्हणत नाही की फार्मा टेक्नॉलॉजी चुकीची आहे किंवा फार्मा गोळ्या खाणं सगळ्यात चुकीच्या आहेत, पण एक सर्टन आज तुम्ही बघितलं असेल की इंडियाच्या बाहेर बऱ्याच गोष्टीला बॅन केलं जातं पण इंडियात त्याला सर्रास परमिशन दिली जाते. हे मी का सांगतोय, कारण काय रिझन आहे की यार साध्या माणसाच्या आयुष्यासोबत खेळणं खूप सोपं झालंय आजच्या डेट. आणि आमची संस्था काय करत आहे, साध्या माणसाला सिक्युअर करण्यासाठी काय करत आहे, छोट्या छोट्या गोष्टी मार्केटमध्ये आणत आहे जे रेग्युलर लाईफमध्ये जर त्यांनी जर याचा इम्प्लिमेंट केला किंवा याच्यामध्ये त्यांच्या लाईफमध्ये जर का यांनी डेली यूज करायला सुरुवात केली तर नक्कीच काय होऊ शकतं, त्यांच्या आयुष्यामध्ये बदल होऊ शकतो. आणि तीच इच्छा आहे आमची. तुम्ही बघत काही सर्टन टाइम नंतर याचा कलर ऍज इट इज सेम आहे आणि याचा कलर नॉर्मली जर बघितलात की हळूहळू काय होतोय, चेंज होत राहतोय. याला काही काळात जर असंच जर करायला आपण जर मुव्हेबल करत राहिलो किंवा काही शेक करत राहिलो तर नक्कीच हा नॉर्मल कलर सुद्धा सर्टन टाइम नंतर होतो. हे खरं मिरॅकल आहे ते म्हणजे इंडियन कल्चरमध्ये जे आपल्याकडे आयुर्वेदिक गोष्टी जे हब्स आहेत त्या हब्स मधली ओरिजिनल क्वालिटी. जर आज एवढं सगळ्या डेंजर केमिकलला जर हे बॉटल मधल्या पाण्यामधून बाहेर काढू शकतं तर साहजिकच आहे आपल्या शरीरात मध्ये जे काही पेस्टिसाइड जात आहेत त्याच्यातून आपलं का नाही की तुळशी ड्रॉप हे का नाही की काय करू शकतं किंवा तुळशी अर्क हे डेलीच्या डेली जे काही सेवन करतील, जे काही बाय डिफॉल्ट चाललंय खाण्यामार्फत, बाय डिफॉल्ट चाललंय पाण्यामार्फत, ते काढण्यासाठी काय काम करतं, तुळशीचा ड्रॉप हा काम करतो. तुम्ही बघताय की या दोन्हीमध्ये खूप सारा फरक झालाय. आता थोडा वेळ अजून जर ठेवलं तर मला वाटतं की यार हे नॉर्मल जसं पाणी पहिलं होतं
तसं होऊन जाईल. आणि हे शॉकिंग गोष्ट आहे, बऱ्याच लोकांसाठी ही शॉकिंग गोष्ट का आहे, कारण आपण याच्यामध्ये दुसरं काही केमिकल न टाकता ही गोष्ट लाईव्ह प्रूफ करून दाखवली आहे की जर ज्याही लोकांनी या तुळशीचं सेवन करायला सुरुवात करतील, सेम तुमच्या समोर एक लाईव्ह एक्झाम्पल आहे, जे आपलं डेलीचं डॅमेज चाललंय याच्यामध्ये काय फरक होतोय लक्षात. तुम्ही बघितला त्याच्यात जरी फिरवायला लागलं तरी तो ऍज इट इज सेम कलर राहणार आहे. आणि तोच जर का नाही की आपण बघितलं यार की जे काही गोष्ट आपण आता याच्यात टाकलेली आहे, तुळशीचा ड्रॉप जो त्याच्यात नाहीये याच्यात आहे, तो काय करतोय स्वतः का नाही की कलर चेंज करून नॉर्मल पाणी करण्याचं काम करतोय. आणि पोटेन्शियल आहे. आज AWPL सारख्या संस्थेनं एवढं हायजेनिक गोष्टी किंवा क्वालिटी गोष्टी मेंटेन केल्या, जे साध्या लोकांना एक संजीवनी म्हणून काम करण्याचं आज सगळ्यात मोठं योगदान काय करत आहे, AWPL सारखा प्लॅटफॉर्म करत आहे. तुमच्या समोर लाईव्ह डेमो आहे. हे पोटेन्शियल आज जर का नाही की ॲस्लिपेसच्या प्रोडक्टमध्ये आहे तर एक नियत आहे लोकांच्या आयुष्यासोबत न खेळण्याची, नियत आहे की लोकांना एक सिक्युअर लाईफ देण्याची, नियत आहे लोकांच्या आयुष्यातल्या गोळ्यामुक्त जगण्याची, नियत आहे की यार की लोकांना एक चांगल्या गोष्टी का नाही की प्रोव्हाइड करायची. आणि मी जर म्हणत असेल, जर जेही लोक याचं सेवन करतील रेग्युलर, तुम्ही बघू शकता जे काही पाण्याचा कलर ऑलरेडी नॉर्मल होता तो वापस नॉर्मल आलेला आहे. अजून थोड्या वेळानंतर ते अजून नॉर्मल होऊन जाईल. पण हे आपण बघूया की यार हे 2 लोक होते. मी म्हणत नाही पहिल्या दिवशीच आपल्या सगळे लोक वापरतील. जर कोणाच्याही घरामध्ये जर आपली तुळस गेली, त्याच्यातला 10 मधल्या एका किंवा 5 मधल्या एका माणसाने जरी वापरायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये आणि बाकीच्या घरांमधल्या लोकांमध्ये हा फरक दिसेल. जर याच्या बॉडीमध्ये काही चेंजेस झाला एखाद्याच्या, जर तोच जर का नाही त्याने का नाही काही काळानंतर दुसऱ्याला द्यायला सुरुवात केली त्यांच्याच घरामध्ये दुसऱ्याला, तर बघूया यार की तोच ड्रॉप जर त्यांच्या दुसऱ्याच्या घरात गेला तर त्यांच्या लाईफमध्ये पण बदल होतो का. आपण हाच फरक करून बघूया की जे लोक आज का नाही की घरातल्या घरात पण काही लोक अपोजिट पॉझिटिव्ह मिळतात ना की यार की एक हर्बलला सपोर्ट करतो, आयुर्वेदिकला सपोर्ट करतो, दुसरा म्हणतो नाही यार आम्ही तो फार्मसी तर का नाही की दुसरं ऑप्शनच नाही बघत. पण तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो, जर त्याच्यातलाच काही लोकांनी जर ड्रॉप घरच्या लोकांनाही का नाही की सुरुवात केली तर खरंच त्यांच्याही लाईफमध्ये बदल होऊ शकतो का. तुम्ही बघताल की अगोदर त्याचा कलर वेगळा होता. आपण याच ग्लासमध्ये बघूया, सर्टनली जर काही ड्रॉप फक्त त्याच्यातले यांच्या शरीरात पण गेले तर त्यांच्या शरीरात पण तोच फरक होतो का. हे आता सडनली तुम्हाला दुसऱ्या ज्या गोष्टीमध्ये आपण टाकलं नव्हतं, फक्त काही ड्रॉप त्याने जरी रेग्युलर घ्यायला सुरुवात केली तर त्यांच्याही लाईफमध्ये होतो का ते पण बघूया. आणि आनंदाची गोष्ट आहे की त्याचाही कलर चेंज व्हायला सुरुवात होतोय. आणि मला ह्याच्यातून एक दाखवायचं की यार फक्त केमिकलच नाही जात आहे, त्याची ओरिजिनल प्रॉपर्टी म्हणजे देवानं जे शरीर दिलंय आपल्याला लक्षात, ते वापस येण्यासाठी सगळ्यात मोठं वरदान हे 5 तुळशीचा अर्क काय करत आहे आपल्याला देत आहे. मला असं वाटतंय जर आपल्या रेग्युलर लाईफमध्ये जसं बाकीच्या गोष्टी आपण ऍड ऑन करतोय, जर हा जर अर्क जर ऍड ऑन करून जर तुमच्या लाईफमध्ये, मी म्हणत नाही खूप मोठा सेव्हिंग होईल किंवा खूप मोठा बदल होईल, पण नक्कीच सांगेल की ज्या काही छोट्या छोट्या स्टेप बाय स्टेप आजाराला आपल्या शरीरात सुरुवात होत आहे. जसं कोविडमध्ये बघितलं बऱ्याच लोकांच्या शरीरामध्ये केमिकल गेलेलं आहे. जसं अँटीबॉडीज इंडियाच्या बाहेर बॅन आहे पण इंडियामध्ये सर्रास चालतं. अशा नंबर्स ऑफ गोळ्या आतापर्यंत खाल्ल्यात आपण फ्री ऑफ कॉस्ट किंवा मेडिकल मधल्या किंवा हॉस्पिटलमधल्या, जे आपल्या शरीराला डॅमेज करत आहे. आज याचा एक सगळ्यात मोठं उत्तम उदाहरण मला सांगायचं की यार हा नॉर्मल ड्रॉप त्यांच्या आयुष्यामध्ये पण काय करतोय, चेंज आणून देतोय. तुम्ही बघता याचा कलर चेंज होतोय. अजून थोड्या वेळात जर ठेवलं तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल की याच्यामध्ये पण काय होईल की नॉर्मली जसं पाणी आपण पहिल्यांदा घेतलं होतं तसं कलर व्हायला सुरुवात करेल. तुम्ही बघताय अजून पण कलर चेंज होतोय. आणि माझी हीच का नाही की तळतळीची विनंती आहे, तुम्ही कितीही शिकलेला असाल तर मला असं वाटतं एकदा तुम्ही आयुर्वेदिकला सुरुवात करा युटिलाइज करायला. कारण काय झालंय, आपण लाईफस्टाईलला चेंज झालोय, कपड्याने चेंज झालोय, वैचारिक लेवलला चेंज झालोय, पण जे जुने हब्स होते ते आज पण इतके पोटेन्शियल वाले आहेत जे मोठ्या मोठ्या आजारातून आपल्याला काय करू शकतात, बाहेर काढण्याचं काम करताय. तुम्ही बघताय की आज जर कारण की थोडं शेक झालं, थोडा बदल झाला, हळूहळू कसं होतं याचा कलर नॉर्मल व्हायला सुरुवात होईल. माझी हीच तळमळीची विनंती आहे सगळ्यांना सांगायची, हे डेमो दाखवण्याची एकच विनंती आहे. क्वालिटी प्रोडक्ट काय असतात हे लाही तुमच्या समोर प्रूफ आहे. हे सडनली काही काळ जर आपण हलवत राहिलो तर नक्कीच हे पाणी काय होईल, अजून नॉर्मल व्हायला सुरुवात होईल. आणि याच्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे की लोकांच्या शरीरातलं जे काय घाण चाललंय, केमिकलाइज असेल, खाण्यामार्फत असेल किंवा कुठल्याही गोष्टीमार्फत असेल, ती नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये पण बदल देऊ शकतो. मी तर थँक्स म्हणेल की मला हा चान्स मिळाला लोकांच्या आयुष्यामध्ये देण्याचा. जरी कोणाला गरज असेल तर तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.